तिचा भाग 42 आलेला आहे ना, त्याच्यामुळे एक घडी येते त्याची 10.5ची. तर बघा इकडे ना मी शोल्डर घेते, 6 घेते शोल्डर. हे बघा हे 6 घेतलेलं आहे हे. आणि हे मुंडासाठी बघा 6.5 घेते मुंडा आरमोल्ड. आणि इथं 1 वरती 1.5 इंचवरती ना छान असं मस्त राऊंड करून घ्यायचं आहे. आणि पुढचा गडा घेते 7 घेते. पुढचा गडा हे 6.5 घेतलं. बघा पुढचा गडा आहे ना लांबीला 7 घेतला, रुंदीला आहे ना 2.5 घेते. वरून बी 2.5च घ्यायचा आहे. खूप छान असं मस्त ब्लाऊज कटिंग होतंय. बघा 2.5 इथून बी 2.5 घेतलंय. आणि बघा 10.5 छातीची एक घडी आली आणि 2 इंच जास्तीचा कपडा घेतलेला आहे फिटिंगसाठी. आणि इकडे ना 10 घेतली मी 1.5 इंच इकडे फिटिंगसाठी कपडा घेते. बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेला आहे. एकदम व्यवस्थित असेल. जर मीटरचा कपडा घेतला आहे पहिल्यापासून तुम्हाला जर कटिंग करायचं असेल ना तर बघू शकता व्हिडिओ व्यवस्थित तुम्हाला नक्की समजमध्ये येईल. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज कटिंगचं दाखवायचा प्रयत्न करते मी. इथं कुठे पण मी पेपर पॅटर्न केलं नाही का असं काही फार्मा वगैरे पण नाही वापरला आहे. बघू शकता तुमच्यासमोर पूर्ण ब्लाऊजचं ड्रॉ करून कट करून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे मी. आणि मी असं पहिल्यापासून असं नाही की पेपर कटिंग करते. आता कमसे कम 20-1 वर्षापासून शिवते ना, तर पहिल्यापासूनच मी असं डायरेक्टच ब्लाऊजवरती कट करते. फक्त कटोरीलाच ते 2 फार्मा वापरते. आणि बघा इकडे पुढे खूपचं ब्लाऊज आहे ना तर मध्ये कट करून घेतलं. बघा इकडे पहिला टक्स घेते 3.5 वरती. आणि हा दुसरा म्हणजे हा पहिला टकची जी लांबी आहे ना ही 4 वरती घेतली, 2 वरती घेते. असे खूप सारे व्हिडिओ मी ना अपलोड केलेले आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. वेगळे वेगळे मापाचे आहे सर्व काही. हे तर आता 42 साईजचं आलं आहे, कोणतं 32 साईजचं, 34 साईजचं, असे खूप सारे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे. कारण कसं प्रत्येक व्हिडिओ बघत नाही.